तळेगाव येथील सीडेड एक्सक्लुसिव्ह कंपनीमध्ये कामगारांवर होत असलेल्या कथित अन्यायाविरोधात प्रहार जनशक्ती पक्षाने आक्रमक भूमिका घेतली असून प्रलंबित मागण्या तात्काळ मान्य न केल्यास 7 दिवसात मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय। प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक तथा माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या सूचनेनुसार प्रहारचे आर्वी विधानसभा क्षेत्राचे नेते जयदादा बेलखडे यांनी शनिवारी सीडेड कंपनीला भेट देत कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या। यावेळी कंपनी प्रशासनाशी चर्चा करून कामगारांच्या मागण्यांबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। कामगारावरील अन्याय थांबवून प्रलंबित मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात, अन्यथा 7 दिवसाच्या आत सीडेड कंपनी विरोधात मोठे आंदोलन उभारण्यात येईल, असा अंतिम इशारा जयदादा बेलखडे यांनी कंपनी अधिकाऱ्यांना दिला। यावेळी प्रहार सीडेड कामगार संघटनेचे अध्यक्ष संतोष कुऱ्हाडे, उपाध्यक्ष सुरेंद्र वालपांडे, कार्याध्यक्ष सचिन टोपले, महासचिव बबन गाडगे, कोषाध्यक्ष अमोल तळेकर, सहसचिव नारायण सोनटके, शैलेश बोंदरकर, जीवन देठे तसेच सदस्य गोवर्धन पळसकर, नवनीत कापसे, चंद्रकांत नेवारे यांच्यासह मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते। कामगारांच्या प्रश्नांवर ठोस निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असल्याचा इशाराही प्रहार पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिलाय।